आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील आहेत. ताई, काल शनिवारवाड्यावरती तुम्ही आंदोलन केलं. नमाज पडला म्हणून कारवाई करण्याची मागणी केली जाते. या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपच्या स्वतःच खासदारांनी तिथं गोमूत्र शिंपडून आंदोलन केलं. हा त्यांच्या पक्षाचा अजेंडा म्हणावा लागेल की मग स्वतः वैयक्तिक मेधा कुलकर्णींनी ही भूमिका घेतली? नाही, मुळामध्ये हा आधी मला वाटलं होतं की मेधा कुलकर्णी खासदार आहेत, भाजपच्या खासदार आहेत, की त्यांचं हिंदुत्व म्हणल्यानंतर परंतु हा भाजप पक्षाचा अजेंडा नाही. नॅशनलवर सुद्धा भाजपचे प्रवक्ते तिथे येऊन त्यांनी ही गोष्ट एकदम सगळ्या लोकांना सांगितलेली आहे. मेधा कुलकर्णी एक प्रोफेसर आहेत, त्यांना डायरेक्ट खासदारकी देण्यात आलेली आहे. आणि काय झालं, त्यांनी पहिल्यांदा कसबा पेठेच्या इथं केलं, सारसबागेच्या इथं केलं, त्यांना कुणीच थांबवलं नाही. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्यांना तो ओव्हर कॉन्फिडन्स आला. पण त्या प्रोफेसर आहेत, त्यांनी त्यांना जो काही व्हिडिओ आला होता ती माहिती घेऊन पुढे बोलायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, त्या व्हिडिओबद्दल तर बोलल्या. तिथे जो दर्गा आहे तो म्हणे 5-10 वर्षातला आलेला आहे. आणि मी खरंच सांगते, परवा ज्यावेळी मी टीव्हीवर त्यांना बघत होते तेव्हा माझ्याकडे त्याची काही माहिती नव्हती. परंतु तरी सुद्धा त्या खासदार आहेत, त्या कुठल्या एका धर्माच्या नाहीयेत, त्या कुठल्या एका जातीच्या नाहीयेत, तर त्या समाजातील सर्व जाती धर्मातल्या लोकांचं नेतृत्व म्हणून खासदार आहेत. मग अशा खासदाराने जर दोन समाजामध्ये म्हणजे हिंदू मुस्लिम मध्ये जर तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण का आपलं राज्य, आपलं सरकार, आपला देश हे संविधानावर आणि कायद्यानुसार चालतं. आता शनिवारवाडाचा जो काही इतिहास आहे, शनिवारवाड्याचा मराठा साम्राज्य पेशवा ही त्यांची इमारत आहे, त्यांचं घर होतं, ते मुख्यालय होतं. आता त्याच्यामध्ये त्यांनी ते एका मच्छीमारांकडनं विकत घेतलं. त्यावेळी ती परमिशन कुणाची घेतली? शाहू महाराजांची घेतली. बर, पेशवा हे कुणाचे होते? ते छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीत भेद न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन गेलेले आहेत. आता बीजेपीचेच प्रवक्ते सांगत होते की पेशवांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते. मस्तानी बाई बरोबर जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा तिला शनिवारवाड्यात ठेवलं होतं. तेव्हा ती तिथे नमाज पडत होती. ती जेव्हा गरोदर होती तेव्हा तिचे लाड काशीबाईने पुरवले होते. हा सगळा इतिहास मेधा कुलकर्णीला माहित नाहीये का? तर माहिती आहे. परंतु जाणून बुजून दोन समाजात तेढ निर्माण करायचं, एखाद्या समाजाला असुरक्षितेची भूमिका द्यायची आणि काहीतरी साधायचं. बहुतेक मला वाटतं त्यांना माध्यमातनं प्रसिद्धी झोकात येऊन कुठेतरी मंत्रीपद पाहिजे असेल म्हणून या गोष्टी केल्या असाव्यात. कारण का मेधा कुलकर्णी सारखी बाई न माहिती घेता या सगळ्या गोष्टी करत असेल तर तिच्या खासदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. तुम्ही एकीकडे ही मागणी करताय, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी करताय, पोलिसात तुम्ही मग तक्रार देणार का? 100% मी पुणे सीपींना पत्र देणार आहे. तसंही मी डीसीपी साहेबांना सांगितलं. डीसीपी साहेब मला म्हणले, जेव्हा मी आंदोलन शनिवारवाड्यावर जाणार तेव्हा मला म्हणे की आम्ही त्यांनाही प्रार्थना करू नका सांगितली. का तर ASI मेमोरंडम म्हणजे काय लक्षात घ्या, भारतीय पुरातन सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या एकत्रित मध्ये झालेला करारनामा. मग जे पुरातन मध्ये ज्या या वास्तू आहेत, मग आपली हिंदू धर्माप्रमाणेची मंदिर असू द्या किंवा मुस्लिम धर्माप्रमाणेची दर्गे असू द्या, त्याच्या नोंदी आहेत. तो जर दर्गा खरंच 5-10 वर्षाचा असता, पूर्वी झालेला असता, तर मी म्हणलं असतं हो तो बेकायदेशीर आहे. दर्गाच नाही, दर्गाच्या जागेवर मंदिर जरी असतं 5-10 वर्षाचं, तो बेकायदेशीर आहे. परंतु तो दर्गा 1936 साली त्याची नोंद आहे. 1970 साली शनिवारवाडाचा जो काही आराखडा म्हणतो त्याच्यामध्ये तो दर्गा दिसतोय. मग मेधा कुलकर्णी उचलली जीभ लावली टाळायला कशी बडबड करू शकतात? 8 दिवसात दर्गा काढा, चालणार नाही. तू सरकार नाहीये, तू सरकारमध्ये काम करणारी लोकांची नोकर आहेस. लोकांची जो काय आविर्भाव होतो ना तो मेधा कुलकर्णीचा अत्यंत चुकीचा होता. तो कुठल्याही एखाद्या जो लोकप्रतिनिधी, सक्षम लोकप्रतिनिधी, ज्याला कायदा माहिती असतात, आणि त्या प्रोफेसर आहेत, त्यांनी पुस्तकं वाचली नसतील का? कशा जाणून बुजून तेढ निर्माण करण्यात, जाणून बुजून तेढ निर्माण खासदार मेधा कुलकर्णींनी केलेला आहे. आणि ते खासदार असो
नाही तर मंत्री असो, इथं आपल्या इथं पंतप्रधान सुद्धा कायद्याच्या अखेरीत येतात, मुख्यमंत्री सुद्धा येतात. तर मेधा कुलकर्णी की झाडकी पत्ती आहे. त्यांनी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण केला, म्हणजे भेदभाव केला. त्याच्यानंतर त्यांनी पुण्याचा सामाजिक सलोखा बिघडवला. या अंतर्गत त्यांच्यावर DCP रावले यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, हे मी स्वतः त्यांना मागणी केलेली आहे. आणि जर त्यांनी नाही केली तर सिपींनाही आम्ही पत्र देणार आणि मग सिपींच्या मुख्य आयुक्ताला समोर आम्ही आंदोलन करणार. आम्हाला कुठल्या, हे बघा, आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही असे हिंदू आहोत की जे हिंदू मुस्लिम किंवा सर्व जातीच्या लोकांना, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एकत्र घेऊन जाणार आहोत. यांच्यासारख्या म्हणजे मेधाताईंसारख्या बुरसटलेल्या आम्ही हिंदू नाही आहोत. आमच्या धर्माचा आम्हाला अभिमान आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या धर्माला नावं ठेवणार, त्यांना त्यांची अवहेलना करणार. आणि हे सर्वसामान्य माणसांनी केलं असेल, ज्याला माहिती नसेल तर मी मान्य करेल. खासदार त्या पण प्रोफेसर असलेल्या बाई अशा पद्धतीने जाणून बुरून असतात, तर त्यांच्यावर ते गुन्हे दाखल होणंच गरजेचं आहे आणि झालेच पाहिजे. तर पुणे शहरातली सामाजिक सलोखा हा चांगला राहील. हिंदू मुस्लिम इतर जाती धर्मातली लोक आधीही गुन्ह्यागोविंदीने राहत होते, आताही राहत आहेत. आणि मेधा कुलकर्णीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तीच परंपरा, तीच संस्कृती पुढे पाळली जाईल. नाहीतर काय होईल की तो दुसरा समाज, म्हणजे आमचे मुस्लिम बंधू आहेत, हे असे की हे आमच्यावर अन्याय करतायत. त्या शनिवार वाड्यावर ऐतिहासिक आहेत, अनेक लोक येतात. त्या बाईने अशी दुवा केली असेल. मी तिथं दर्ग्याच्या पुढं काल हनुमान चालीसा वाचली. फरक काय पडतो? ज्याच्या ज्याच्या धर्माच्या प्रार्थना आहेत त्या करणार, दुवा आहेत करणार. आणि हे एका खासदार बाईला कळू नये असं कधी होत नाही. त्यामुळे खासदार बाईवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये मेधा कुलकर्णी यांनी दोन समाजामध्ये, जाती धर्मामध्ये तेढ जे आहे ते निर्माण केलेलं आहे. त्या अंतर्गत मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करावा. जर कदाचित DCPने गुन्हा दाखल केला नाही तर मग मात्र आम्ही पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करू, असा थेट इशारा रुपाली पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रमोद सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.